गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदगाव शिवसेनेतर्फे निषेध रॅली. आज हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे. पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सुमारे 28 ते 30 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना या समूळ नष्ट करण्याची गरज आहे. शिवसेना नांदगाव शहराच्या वतीने या हल्ल्याचा जळजळीत निषेध करीत असून या हल्ल्याचा प्रतिशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा अशाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलीस ठाणे अंमलदार गोसावी यांना देण्यात आले. हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे. यावेळी बोलताना वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल, म्हणून सरकारने कठोर पाऊल उचलावे असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले. या प्रसंगी श्री विष्णू निकम सर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, जगताप सर, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, दीपक मोरे, अय्याद शेख, रमेश काकळीस, भैयासाहेब पगार, संतोष शर्मा, मधुकर मोरे, संजय सानप, शरद उगले, मुस्ताक शेख, बापू जाधव, भिकन खटके, सुनील सर, शरद आयनोर, तानसेन जगताप, भगीरथ जेजूरकर, सौ भारती बागोरे, सद्दाम शेख, महेंद्र गायकवाड, दिनेश ओचानी, जय खरोटे, सूरज पाटील आदींसह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. झालेल्या घटनेचा जो पहलगाम या ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं, धर्माचं नाव विचारून त्यांनी आपल्या अनेक निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार मारलं. त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक, तालुक्यातले शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील, सागर भाऊ असतील, जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील, आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो. आणि भविष्यात असे जे वेगवेगळे हल्ले होत आहे, अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकवावा सरकारने, एवढंच यासाठी निषेध करण्याने आम्ही इथं एकत्र आलो आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे. भविष्यात जर एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.